नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे शेवग्याचे पराठे. मुलं पण आवडीने खातील असे. हे पहा, मी कापून सोलून घेतले शेवगा. आता आपण तो कुकरमध्ये लावून घेऊ. 2 शिट्या काढून घेऊ. चला आता आपण बघू. थोडं पाणी टाकू. जास्त पाणी नाही टाकायचं, आपल्याला थोडंसं टाकायचं आहे. चला आता मी कुकरमध्ये लावून घेते. दोन शिट्ट्या काढून घेतल्यात. कुकर थंड झालाय. पाहू आपण. हे पहा, मऊ अशी झाले. थोडा वेळ थंड होऊ द्या, नंतर आपण मिक्स करून घेऊ. हे पहा, मी आता हाताने बारीक करून घेते. थंड झाल्यानंतरच करायचं आहे. छान असं करून घ्यायचं आहे पूर्ण. याचं साल बघा निघाले. बल्ब पण नुसता काढून घ्यायचा आहे. हे आता आपल्याला पिळून साईडला ठेवून द्यायचं आहे. जे आपण कुकरमध्ये थोडं पाणी घेतलेलं ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे. त्याच्यामध्येच कुस्करून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी हे मिक्सरला लावून घेते. मी मिक्सरला लावून घेतले. काढून घ्यायचं आहे बल्ब सगळा. हे पहा, बल्ब आपला सगळा खाली पडलाय. वरची कीस राहिले. तुम्हाला असं वाटले की हाय अजून थोडी, तर तुम्ही आणि एकदा फिरवून घेऊ शकता मिक्सरला. झालंय आता आपला. इथे मी गव्हाचं पीठ घेतले. कांदा घेतलाय, तो पण टाकून घेऊ. कोथिंबीर टाकू, बारीक चिरून घेतले. इथे मी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट थोडीशी म्हणजे जाडसर असं घेतले बारीक करून. हे पहा, ते पण टाकून घेते. आपल्याला ओवा टाकायचा आहे, अजवाईन, हातावर क्रश करून. चाट मसाला घेतले थोडासा मी, अर्धा चमच. कस्तुरी मेथी थोडी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकू. मिक्स करूया. जे आता आपण पाणी काढून घेतलेलं शेंगेचं, ते टाकून आता मळून घेऊ पीठ. मी मळून घेतले. थोडंसं तूप लावून घेते, हाताला चिकटत नाही. छान असे खुसखुशीत होतील आपले पराठे. हे पहा, झाले आता आपलं पीठ. आपण आता पराठे करायला घेऊ. मी इथे गोळा घेतलाय, तर आपण पराठा लाटून घेऊ. थोडंसं पीठ लावू. लाटून घ्यायचं आहे. तेल लावून घेऊ किंवा तूप. मी तूप लावते. असं
मी अशा प्रकारे एक तुम्हाला पराठा करून दाखवते। अशा प्रकारे करायचं आहे। पहा करे आता आपण लाटून घेऊ। हा आपला पराठा एक झालाय। मी आता तुम्हाला एक दुसरा दाखवते, साईडला ठेवते। हा दुसरा पराठा करून घेऊ आपण। तेल किंवा तूप लावून घ्या। फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनं। परत दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आहे। असं थोडंसं पीठ लावून घेऊ। लाटू आता। अशा प्रकारे हा एक पराठा बनतो। आता आपण भाजून घेऊ तव्यावर। तर मी तव्यावर टाकून घेते पराठा। परतून घेते। तूप लावून घेऊ। भाजून घेऊ छान परतून। झालाय आपला पराठा भाजून। असेच बनवून घेते पराठे। तूप लावून घेऊ। दोन्ही साईडनं। आपले पराठे झालेत आता बनवून। आपले पराठे तयार आहेत शेवग्याचे। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। हे हेल्दी आणि पौष्टिक आहे। लहान मुलांसाठी छान आहेत। मुलं खात नाहीत ना, त्याच्यासाठी तुम्ही पराठे बनवून देऊ शकता। थँक्यू।